प्रश्न क्रमांक 11. 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी टिंब-टिंब जोड्यामध्ये 6चा फरक आहे. या गणितासाठी आपल्याला सर्व मूळ संख्या माहीत असायला हव्यात. तर मग 6च्या फरकाने असणाऱ्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या पुढील प्रमाणे आहेत. 23 व 29, 31 व 37, 47 व 53, 53 व 59, 61 व 67, 73 व 79 आणि 83 व 89 अशा एकूण 7 जोड्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक दुसरा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12. 435 या संख्येचे मूळ अवयव पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? 435 या संख्येचे मूळ अवयव पुढील प्रमाणे आहेत. 3, 5 आणि 29 या सर्व विषम संख्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13. पी ही 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 11 ने निशेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? चला तर पाहू. पी ही संख्या 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर आपल्याला माहित आहे की आपण पाडे म्हणताना विषम संख्याच्या पाड्यामध्ये एक समसंख्या असते व एक विषम संख्या असते. तर मग पीच्या पुढील 11 ने निशेष भाग जाणारी संख्या असेल पी अधिक 11, पण ती समसंख्या असेल कारण पी ही विषम संख्या आहे. आणि आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की दोन विषम संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या असते व एक सम आणि एक विषम संख्यांची बेरीज नेहमी विषम संख्या असते. त्यामुळं पीच्या पुढील 11 ने निशेष भाग जाणारी पहिली विषम संख्या असेल पी अधिक 11 अधिक 11 बरोबर आहे पी अधिक 22. त्यामुळं पीच्या पुढील 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे पी अधिक 44 आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी पूर्णांक संख्या कोणती आहे? पूर्णांक संख्या म्हणजेच 0, 1, 2, 3, 4 अशा पुढे अनंत आहेत आणि -1, -2, -3, -4 अशा पुढे अनंत आहेत. या समूहातील संख्यांनाच आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. म्हणून पर्यायामधील -5 पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4, 3 या संख्या पूर्णांक संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी योग्य विधान कोणते? 2 अचूक पर्याय निवडा. नंबर 1 आहे 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. हे विधान बरोबर आहे कारण नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात व त्या अनंत आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 हे विधान बरोबर आहे. 0 ही धन किंवा ऋण संख्या नाही. 0 हा धन संख्याचा आणि ऋण संख्याचा मध्यबिंदू आहे. तो धन किंवा ऋण संख्या नाही. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी पूर्ण संख्या कोणती नाही? 2 अचूक पर्याय निवडा. चला तर आपण पूर्ण संख्या म्हणजे काय ते पाहूयात. प्रथम पूर्ण संख्या ह्या नेहमी 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पुढे अनंत आहेत. या समूहातील संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. म्हणून पर्यायातील 1 आणि 2 या पर्यायामध्ये पूर्ण संख्या नाहीत. म्हणून 2 अचूक पर्याय आहेत 1 व 2. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी जोडमूळ संख्यांची योग्य जोडी कोणती? 2 अचूक पर्याय निवडा. बघा जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असली पाहिजे तरच आपण त्याला जोडमूळ संख्या म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये 59 आणि 61 या दोन्हीच्या मध्ये 60 ही एक संख्या काय आहे? संयुक्त संख्या आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 71 आणि 73 या दोन संख्यामध्ये 72 ही एकच संयुक्त संख्या आहे. म्हणून बरोबर पर्याय क्रमांक आहेत 3 आणि 4. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी सहमूळ संख्यांची योग्य जोडी कोणती आहे? 2 अचूक पर्याय निवडा. बघा आता सहमूळ संख्या म्हणजे काय? तर सहमूळ संख्या म्हणजे ज्या 2 किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्यांना आपण काय म्हणतो? सहमूळ संख्या. म्हणजे त्यांचा सामायिक विभाजक हा फक्त किती असतो? एकच असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 2 16 आणि 19 चा सामायिक विभाजक हा 1 आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 35 आणि 33 चा सामायिक विभाजक 1 आहे. म्हणून 2 अचूक पर्याय हे 2 आणि 3 आहेत.
प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? 2 अचूक पर्याय निवडा. नंबर 1, कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. हे विधान योग्य आहे, कारण सहमूळ संख्यांची जोडीमध्ये 2 क्रमवार संख्यांना एक या संख्येशिवाय दुसरा कोणताही सामायिक विभाजक नसतो. नंबर 2, 2 विषम संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. हे विधान अयोग्य आहे, कारण 13 आणि 15 या 2 संख्या विषम आहेत. पर्याय क्रमांक 3 हा पर्याय अयोग्य आहे, कारण आपण पर्याय 1 मध्ये पाहिल्याप्रमाणे कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. मग प्रत्येक 2 क्रमवार संख्यामध्ये मूळ संख्या येईल असं नाही. आपण उदाहरणार्थ घेऊ शकतो 14 आणि 15. 14 आणि 15 ह्या दोन्ही कशा आहेत? संयुक्त संख्या आहेत. पर्याय क्रमांक 4 हा पर्याय योग्य आहे, कारण ज्या 2 किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्यांनाच तर आपण काय म्हणतो? सहमूळ संख्या म्हणतो. एक व्यतिरिक्त याला कुठला अन्य सामायिक विभाजक नसतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1 हे 2 अचूक पर्याय आहेत. प्रश्न क्रमांक 20 3226 या संख्येच्या सर्वात जवळची विषम संख्या कोणती? 2 अचूक पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1 3227 ही लगेचच 3226 च्या नंतर येणारी विषम संख्या आहे, आणि त्यानंतर पर्याय क्रमांक 4 3225 ही 3226 च्या अगोदर येणारी म्हणजे 3226 च्या जवळची 3225 आणि 3227 या 2 विषम संख्या जवळच्या आहेत. बाकी 2 राहिलेल्या पर्यायामध्ये 3228 ही समसंख्या आहे आणि 3229 ही लांबची किंवा दूरची संख्या होऊ शकते. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या 2 सहमूळ संख्यांची बेरीज ही 256 चे वर्गमूळ होईल? 2 अचूक पर्याय निवडा. बघा, आपल्याला माहितच आहे सहमूळ संख्यांचा विभाजक सामायिक विभाजक हा नेहमी एकच असतो. म्हणून 2 आणि 4 या पर्यायातच आपल्याला एक हा सामायिक विभाजक मिळेल. अन्य 2 पर्यायामध्ये आपल्याला अनेक विभाजक मिळू शकतील. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे? 2 अचूक पर्याय निवडा. तर चला पाहू आपण. 2 व 3 हे 2 पर्याय अयोग्य आहेत, कारण 2 मूळ संख्यांची बेरीज ही नेहमी मूळ संख्या येत नाही. उदाहरणार्थ आपण बघितलं 5 आणि 7 ह्या 2 मूळ संख्या आहेत, पण याची बेरीज 12 होते. मग 12 ही कशी आहे? संयुक्त संख्या आहे. आणि पर्याय 3 मध्ये काय सांगितलेले? 2 विषम संख्यांची बेरीज नेहमी विषम संख्याच येते. तर हे सुद्धा विधान चुकीचे, कारण आपण पाठीमागं पण पाहिलेले, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले, पाठीमागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे 2 विषम संख्यांची बेरीज ही समसंख्याच येते. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे 2 अयोग्य विधान आहेत.